राम मंडळी, मी तुमचं स्वागत करते माझ्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे फूडी अमृता। इथं चालतो 14 रॉयल कारभार। आज मी आले पांडुरंग भेळ ज्ञान प्रबोधिनीच्या खाऊ गल्लीमध्ये। हे शॉप सकाळी 11 वाजता चालू होतं आणि ते रात्री 10 पर्यंत चालू असतं ज्ञान प्रबोधिनीच्या खाऊ गल्लीमध्ये। आणि शिवाय इथं बरेच असे दुकानं आहेत जे तुम्हाला तिथं तुम्ही गेल्यानंतर तुम्ही काही खाऊ शकता। पण मला ॲक्च्युली भेळ आणि पाणीपुरी खायची खूप इच्छा झाली होती म्हणून मी पांडुरंग भेळमध्ये गेले। मी पहिल्यांदा गेलेले नाही आहे पांडुरंग भेळमध्ये। इथलं मी SPDP खाल्लेलं आहे, भेळ खाल्लेली आहे, त्यानंतर पाणीपुरी खाल्लेली आहे। त्यांनी परत थंडगार पाणीपुरी आणली तेव्हाही मी तिथं गेलेले आहे। मी रेग्युलर कस्टमर आहे का पांडुरंग भेळची आणि त्यांची टेस्ट ही खूप छान असते म्हणून मी सगळ्यांना सांगावं असं वाटलं मला व्ह्यूअर्सला की याच्यावर एक व्हिडिओ आपण करूयात। तर हा आहे त्यांचा मेन्यू। इथं तुम्हाला सगळ्या प्रकारचे चाट खायला आणि इथला फेमस पदार्थ म्हणजे शेवपुरी दहीपुरी आहे। थंड पाणीपुरी, एक साबुदाणा खिचडी आणि एक SPDP खायची। आधी 2 प्लेट द्या, परत 2 प्लेट। आधी पाणीपुरी 2 प्लेट। हां बरं ठीक आहे। नाही ॲक्च्युली आम्ही शूट करतोय। कोई तरीका है भीख मांगने का? हाँ मीडियम। गार गरम नॉर्मल गार कांदा टाकू ना। कांदा टाकू का? हाँ कांदा टाकू। एहे रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है। कांदा टाकू का? मीडियम तिखट गोड। थैंक यू। छोड़ बस। नमस्कार, मी अमृता तुमच्या सर्वांचं स्वागत करते तुमच्या YouTube चॅनलवर ज्याचं नाव आहे फूडी अमृता। आज मी आले ज्ञान प्रबोधिनीच्या इथे चाट खाण्यासाठी आणि माझ्या चॅनलवर चाटचा व्हिडिओ अजिबात आलेलाच नाही आहे। सो मी आज इथं आली आहे पांडुरंग भेळ। ॲक्च्युली हे आहे ज्ञान प्रबोधिनीच्या खाऊ गल्लीमध्ये। इथं रोहित कोल्ड कॉफी पण आहे, पायगोडे बंधू आहेत, शिवाय बरेच तुम्हाला इथं स्नॅक्स मिळतील। इकडेही आहेत। अशी छोटीशी खाऊ गल्ली आहे जिथं मी आज आली आहे पांडुरंग भेळ, जे खूप जुनं दुकान आहे। तर ट्राय करून बघू त्यांची सगळ्यात फेमस डिश। आधी SPDP, त्याच्यानंतर मी थंडगार पाणीपुरी ट्राय करणार आहे आणि ओली भेळ जी त्यांची स्पेशालिटी आहे तेही ट्राय करणार आहे। साबुदाणा खिचडी याच्यासाठी की इथं तुम्हाला उपवासाचे पदार्थही मिळतात। व्ह्यूअर्सना हे कळलं पाहिजे की तुम्ही ज्ञान प्रबोधिनीमध्ये आल्यानंतर इथले फेमस चाटचं दुकान पांडुरंग भेळ इथं यायलाच हवं। तर माझं असं मत आहे की तुम्ही इथले सगळे जे डिशेस आहेत ते ट्राय करा। सुरुवातीला ट्राय करू आपण SPDP यांची फेमस डिश। पूर्ण एक पुरी तोंडात घालायची ही एक मोठा टास्क आहे माझ्यासाठी ॲक्च्युली। 2 hours later.
दही स्वीट आहे जर असं ऑसम टेस्ट आहे, ऑसम. ज्ञान प्रबोधन इथं आला आणि पांडुरंग भेळची एसपीडीपी खाल्ली नाही असं मी तर करणार नाही. तुम्ही पण येऊन एकदा ट्राय करा. दही स्वीट आहे थोडंसं, मसाला आहे, कांदा आहे, त्यांचं इमलीचं चटणी आहे, शेव आहे, त्यामुळे कुरकुरीत आहे. आणि शिवाय पुरी पण ॲक्च्युली कुरकुरीतच असते. सो क्रंची पण आहे आणि फ्रेशनेस पण आहे म्हणून सगळंच ऑल ओव्हर टेस्ट चाटमध्ये तुम्हाला मिळते. ऑसम डिश. एक पुरी तोंडात जाणं माझ्या अवघड आहे. सो मस्त. ह्याच्या फिलिंगमध्ये त्यांनी बटाटा वगैरे पण घातलेला आहे. तर एसपीडीपी नंतर पाणीपुरी ट्राय करूया. डिश आणली आहे मी थंडगार पाणीपुरी तिखटवाली, कारण मी मिडियम खात नाही. आणि ही आहे ओली भेळ, ज्यांची स्पेशालिटी आहे पांडुरंग भेळची. तर दोन्ही डिश ट्राय करू एक एक करून. पहिल्यांदा पाणीपुरी, कारण पुऱ्या परत सॉफ्ट होऊन जातात पाण्याने. सो पहिल्यांदा मी पाणीपुरी ट्राय करते, छोटीवाली फर्स्ट. वा. पुण्यात आल्यानंतर पहिल्यांदा मला सोलापुरी पाणीपुरीची टेस्ट पांडुरंग भेळमध्ये मिळाली. आणि सोलापूरमध्ये गरम पाणीपुरी खात नाहीत, थंड पाणीपुरी खायची तिथं प्रथा आहे, जी इथं फक्त आणि फक्त पांडुरंग भेळमध्ये मिळते. बाकी पुण्यात सगळीकडं तुम्हाला गरम पाणीपुरी मिळते. इथं गरमही मिळते, थंडही मिळते. आणि मी ट्राय करते आहे ती तिखट आहे. ज्या लोकांना खूप जास्ती तिखट आवडतात त्यांनीच ही पाणीपुरी घ्या, कारण आत्ता काय नाही वाटत. थोड्या वेळाने सगळीकडं जाळायला चालू होतं तेव्हा जरा मस्त वाटतं. सेकंड कमीत कमी 2 ते 3 प्लेट मी सहज खाऊ शकते पाणीपुरीचे. थोडीशी जागा ठेवते आणि भेळ ट्राय करून बघू. क्रंची आहे, छान आहे, थोडीशी गोड आहे, बहुतेक ते चिंचेच्या पाण्यामुळं. आंबटी आहे, ओव्हरऑल ओके, छान आहे. नाईस. इंटरव्ह्यू भेळ खाल्लेली आहे मी आणि सेम ऑलमोस्ट सेम टेस्ट आहे इंटरव्ह्यू भेळ आणि पांडुरंग भेळची. थोडी तिखट असली असती तर अजून मजा आली असती, पण ओली भेळ आहे आणि चाट म्हटल्यावर भेळ पाहिजेच. ऑसम टेस्ट. मंडळी, ज्ञानप्रबोधिनीपाशी आल्यानंतर पांडुरंग भेळची ओली भेळ, थंड पाणीपुरी आणि एसपीडीपी खायला नक्की 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 तुम्ही इथे या आणि खा. तुम्ही गर्दी बघताच आहे समोर किती आहे शॉपसमोर.
त्याच्याने तुम्हाला समजतच असेल की इथे टेस्ट काय आणि लोक इथं किती रॅपिडली येतात. सो आता मी एन्जॉय करते माझी पाणीपुरी आणि भेळ. स्टे ट्यून टू